सर्वांना सप्रेम जय भीम. आज आम्ही आलो होतो दापोली या ठिकाणी आणि आता दापोलीवरनं आम्ही जात आहोत वनंद या गावी. वनंद म्हणजे माता रमाई यांचं हे जन्मगाव आहे आणि याच ठिकाणी दी बोधी सोसायटी ऑफ इंडिया यांच्या वतीनं भव्य दिव्य असं स्मारक बनवण्यात आलेलं आहे. तर चला बघूया माता रमाई यांचं स्मारक, वनंद, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी. दापोली शहरापासून साधारण 5 किलोमीटर प्रवास केल्यानंतर वनंद हे गाव आपल्याला लागतं. वनंद गावातील बौद्धवाडीत ह्या स्मारकाचं निर्माण करण्यात आलेलं आहे. खरं म्हणजे वनंद हे माता रमाई यांचं जन्मगाव असून त्याच ठिकाणी त्याच जागेवर दी बोधी सोसायटी ऑफ इंडिया यांच्या वतीनं भव्य असं हे माता रमाई यांचं स्मारक बनवण्यात आलेलं आहे. गेटमधून आत प्रवेश केल्यावर सर्वप्रथम तुम्हाला ही भव्य दिव्य अशी कमान दिसते. त्या कमानीवर दी बोधी सोसायटी ऑफ इंडिया संस्थापक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रीय अध्यक्षा महाउपासिका मीराताई आंबेडकर, माता रमाई स्मारक वनंद, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी असा उल्लेख दिसतो. सुंदर आणि पवित्र अशी ही वास्तू आहे. स्मारकामध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्या मजल्यावर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तथागत भगवान गौतम बुद्ध आणि माता रमाई यांच्या सुंदर अशा मूर्त्या आहेत. ह्या महामानवांना त्रिवार वंदन केलं. त्यानंतर ह्याच वनंद गावातील माता रमाई यांच्या कुटुंबातील काही भगिनी आहेत ज्या आपल्याला या स्मारकाबद्दल आणि त्या मूर्ती माता रमाईबद्दल माहिती देत आहेत. सर्वांना जय भीम. विश्व कल्याणाचा मध्यम मार्ग देणारे करुणासागर तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, भीमाई, सावित्रीमाई फुले, शाहू महाराज, शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस त्रिवार वंदन. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे संस्थापक परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या संस्थेचे संरक्षक आदरणीय मीराताईजी आंबेडकर, या संस्थेचे कार्याध्यक्ष भीमरावजी आंबेडकर, या संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार ॲडव्होकेट प्रकाशजी तात्या बाळासाहेब आंबेडकर यांच्या आशीर्वादाने चालणाऱ्या धम्म कार्या सभेने सप्रेम जय भीम. मुंबईवरून आले सर्व धम्म बांधव, तुमचे आम्ही माता रमाबाई परिवारातर्फे स्वागत करतो, अभिनंदन करतो. हे माता रमाईंचं राहतं घर आहे. जिथे तिसरं स्तूप आहे तिथे रमाईंचा जन्म झालेला आहे. या राहत्या घरावरती त्यांच्या सुनबाई आदरणीय मीराताईजी आंबेडकर यांनी भव्य दिव्य स्मारक तुमच्या आमच्या रक्ताच्या घामाच्या पैशाने उभं केलेलं आहे. ताईने सांगितलं, माता रमाईने 4 लेकरं मातीमूल केली, मातीला दहन केले, रक्ताचं पाणी केलं आणि बाबासाहेबांनी शिकवलं आपणही आपल्या रक्ताच्या घामाच्या पैशाने स्मारक उभं करूया. इथे आम्हाला ताई 2000 यायला सांगितलं. हे माता रमाईचं माहेर असून 9 कोटी जनतेचं प्रेरणाचं स्थळ आहे. या वनंदचं मी नंदवन करून सोडेन. खरोखर ताईने इथे आम्हाला भारतीय बौद्ध शाखा दिली, पावती छापलं आणि 22 राज्यात प्रचार प्रसार केला. भारतीय बौद्धचे कार्यकर्ते S.K. भंडारे साहेब, आनंद सावंत गुरुजी, जबा कदम, MB कदम, आघाणे काका आणि बौद्ध समाजाचे सर्व कार्यकर्ते ताईंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले आणि 22 राज्यात प्रचार प्रसार करून दानाच्या माध्यमातून हे भव्य दिवस स्मारक केलं आहे. दादरची चैत्यभूमी भैयासाहेबांनी बांधली आणि वनंदची त्यागभूमी त्यांच्या सुनबाईने बांधलेली आहे. बापाचं स्मारक लेकाने बांधलं आणि सासूचं स्मारक सोन्याने बांधलं. असं हे आंबेडकर घराणं काम करत आहे. माता रमाईंचा सक्का परिवार, जे शंकर बंधू आहेत वरती फोटो लावलेला आहे, ते रमाईंचे सक्के भाऊ. त्यांचा परिवार सक्का मुंबईमध्ये आहे. भाचे आहेत, भाचे सुना आहेत, नातवंड आहेत. हा सक्का परिवार त्यांचा मुंबईमध्ये आहे. मोठा मुलगा दिनकर शंकर धोत्रे, शंकर बाबांचा मुलगा मोठा म्हणजे रमाईंचे भाचे दिनकर शंकर धोत्रे, आनंद शंकर धोत्रे, उमेश शंकर धोत्रे, हेमंत शंकर धोत्रे, रमेश शंकर धोत्रे, शुभांगी शंकर धोत्रे. हा सक्का परिवार त्यांचा मुंबईमध्ये आहे. काकांची सून संगीता हरिचंद धोत्रे त्यांच्या काकांची सून आहेत, भाची सून, भाच्याची बायको. आम्ही चुलत नात सुना लागतो. असं 27 घरांचा इथं परिवार आहे. रमाईंचा म्हणजे परिवार आहे, धोत्रे परिवार. तर माता रमाईचे वडील भिकू धोत्रे हरणाई बंदरावरती माशांच्या पाट्या वाहण्याचं काम करत असत. बाबा सकाळी पहाटे 4 वाजता उठायचे, कारण त्यांची पत्नी रुक्मिणी रमाई 7 वर्षाच्या होत्या आणि त्यांच्या आईचं अल्पशा आजाराने निधन झालं. 8 वर्ष पूर्ण होतात बाबांवर दुःखाचा काळ आला. नेहमीप्रमाणे बाबा सकाळी पहाटे 4 वाजता उठले. त्या लेकरांना जेवण करून ठेवलं. रॉकेलचा कंदील, लाकडाची काठी हातात घेऊन या वाघाच्या रानातून 9 किलोमीटर अंतरावर चालत गेले
आणि पाट्या वाहता वाहता बाबांच्या छातीमध्ये कळ आली, रक्ताची उलटी झाली आणि तिथे भिकू धोत्रे पडले. तिथले लोक गोळा झाले, विचारलं, धोत्रे काय झालं, काय वाटतंय तुम्हाला? म्हणतात, माझ्याकडे वेळ कमी आहे, मला पहिलं माझ्या राहत्या घरी घेऊन चला, माझी चिमणी पाखरं 3 घरामध्ये आहेत, त्यांची आई नाही, माझी पत्नी नाही आहे, माझी लेकरं माझी वाट पाहत असतील. लोकांना प्रश्न पडला, न्यायचं कसं? त्या काळामध्ये गाड्या नव्हत्या, ॲटो नव्हतं, काही नव्हतं. लोकांनी तिथे बैलगाडी बोलावलं, बैलगाडी भरलं आणि दापोली शहरामध्ये आणलं आणि तिथून बाबांना लाकडाच्या पाळण्यामध्ये इथे आणलं गेलं. बाबा अस्वस्थ झाले होते, लेकरांकडे बघत होते. आसवाच्या पुराने बाबा ढासाढासा रडत होते. त्या लाडक्या लेकीला रामीला असं वाटलं, 1 वर्ष आधी माझी आई सोडून गेली, आता बाबा जातात की काय? रमाई आरडाओरडा करून रडायला लागल्या. मागोमाग शंकर गौरा या तिन्ही लेकरांनी आक्रोश केला. बाबांच्या कानामध्ये आवाज गेला. बाबांनी डोळे उघडले. या रामीला हाताने जवळ बोलावलं. रामी म्हणजे रमाईंचं नाव आमच्या माहेरचं रामी होतं. या रामीला जवळ बोलावलं. त्याच्या डोक्यावरती हात ठेवला. रामी, तुझी आई गेली 1 वर्ष होत आहे. तुम्हाला तुमच्या आईची मी आठवण येऊ दिली नाही, दुःख जाणून दिलं नाही, परंतु मला वाटत आहे माझा हा शेवटचा क्षण आहे. रामी, या 2 भावंडांचे आई बाप तुला व्हायचं आहे. असं बोलता बोलता बाबांच्या छातीमध्ये कळ आली ना, रमाईंच्या डोक्याचा हात अलगद खाली पडला. बाबांची प्राणज्योत हरवली. त्यांचे मामा काका कार्याला आले. गोविंदपूरकर मामा पोलीस खात्यात कामाला होते. ते इथे आल्याने त्यांनी तार केली गेली, कारण त्यावेळेस फोन नव्हते, लोक तार करायचे. तारनुसार ते कार्याला आले. त्यांनी तिन्ही लेकरांची अवस्था पाहिली. या लेकरांनी मामा काकांना पाहिलं, हंबरडा फोडला. मामा काका, आमचं कोणी उरलं नाही हो, आमची आई गेले, आमचे बाबा गेले, आता आम्हाला कोण बघेल? गोविंदपूरकर मामाने जवळ घेतलं, डोक्यावरून हात फिरवून, बाळांनो रडू नका, तुम्हाला आम्ही घेऊन जाऊ. आणि ते मुंबईमध्ये घेऊन गेले. तेव्हा रमाईंचं लग्न बाबासाहेब 9व्या वर्षामध्ये भायखळ्याच्या मच्छी मार्केटमध्ये झालं. लग्न झाल्यानंतर खरोखर रमाई धन्यवाद आणि किती म्हणजे कष्टाळू असतील. लग्न झाल्यानंतर रमाई शेणी गोऱ्या थापत होत्या, भाऱ्या मोळ्या वाहत होत्या, चाराने गोळा करून परदेशी पाठवत होत्या. एका दिवशी असा काळ आला की त्यांचा लाडका गंगाधर आजारी होता, तापाने फणफणला होता. आईकडे पैसे दवाखान्यात नव्हते, तरी सुद्धा आई दवाखान्यात घेऊन गेल्या. आणि त्यावेळचे डॉक्टरांना म्हणतात, डॉक्टर साहेब, माझ्या बाळाला वाचवा, उद्या 2-3 मुले व्हाईन, तुमचे पैसे आणून देईन, माझे पती परदेशी शिक्षण घेत आहेत, माझ्या बाळाला वाचवा. डॉक्टर म्हणतात, बॅरिस्टरची पत्नी आणि उधार मागायला आल्या, उद्या 2-3 मुले व्हा, तुमच्या बाळाला घेऊन या. रमाईने पदरा काय झाकला आणि घरी परत आल्या. एक पाय दारात, एक पाय घरात टाकताच गंगाधरने जीव आईच्या हातावरच सोडला. आई आरडाओरडा करून रडायला लागल्या. कार्यकर्ते आले, म्हणतात, रमाई जरा धीर घ्या, बाळाला दफनविधी करायची आहे, कफन पाहिजे. आईकडे चाराने बाळाला वाचवण्यासाठी कफन कुठून आणणार? आपल्या साडीचा पदर फाडला, कपड्यामध्ये गुंडाळलं आणि दफनविधी करायला दिली. आपल्या साहेबांना पत्र लिहितात, दुःखाची ती घटना साहेब कळविते पत्राने, इवळासा गंगाधर आपला गेला की सोडून, रामो झेलिते घाव काळाचा, दूरदेशी हा पाप बाळाचा. त्यावेळेस बाबासाहेबला रामोला म्हटलं, रामो, तुझा एक गंगाधर गेला, रडू नको, लाखो गंगाधर माझे तयार होतील आणि सुटाबुटात टाय कोटात फिरतील, ते तुझे लेक असतील. एक इंदू गेली, रडू नको, लाखो इंदू माझ्या तयार होतील आणि साडी माडीमध्ये गाडीमध्ये फिरतील, त्या तुझ्या लेकी असतील. ह्या वेळचं स्वप्न बाबांनी तेव्हा रमाईला सांगितलं, माझा समाज वनवन भटकत आहे, अनापानाशी वंचित आहे, त्यांना मला हक्काचं मतदान स्वाभिमान द्यायचं आहे, रामू मला शिकू दे. तेवढंच रमाईने ऐकलं. पुन्हा ह्या वननकरांच्या लेकीने कधी बाबासाहेब कुठला हट्ट केला नाही. धन्य माझी माऊली रमाई, तुम्ही इथे आल्याबद्दल तुम्हाला माता रमाई परिवाराकडून शुभेच्छा देते. तुमचं मंगल हो, कल्याण हो, तुमच्या जीवनामध्ये आनंदी आनंदी हो, आद्यदीप भव, तुमचं जीवन प्रकाशित हो, असं एक माता रमाई चरणी प्रार्थना करते. इथेच थांबते. नमो बुद्धाय. जय भीम. माझं नाव संगीता हरिचंद्र धोत्रे, गाव वनन, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी. माझा ना रमाईचा परिचय असा आहे, रमाईचे जे सख्खे भाऊ आहेत, शंकर भाऊ, त्यांचा परिवार मुंबईमध्ये आहे. सख्खी चुलत आम्ही काकांची. हां, ही जागा आम्ही रमाई परिवाराने दिलेली आहे. याची देखभाल साफसफाई माझा मुलगा करतो, दीपक हरिचंद्र धोत्रे. पार्टी जागा देणाऱ्यांची नाव आता आम्ही वंशावळ आहे आमची रमाईची. सागरांची वंशावळ आहे. कृष्णा गणू धोत्रे, गंगाराम गणू धोत्रे, रामचंद्र गणू धोत्रे, हरिचंद्र गणू धोत्रे माझे पती. हे आम्ही जागा द्या घरचा परिवार आहे. नमो बुद्धाय. जय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद. त्यागमूर्ती माता रमाई यांना पुन्हा कोटी कोटी वंदन. जय भीम, जय भारत, नमो बुद्धाय.